शोल्डरचं माप आपल्याला हे बघा असं माप नाही घेत, असं वरून एक घेतात आणि असं खाली एक घेतात. ठीक आहे, तर आपल्याला इथे वरती जर मानेवरती ठेवला आणि इथे जर कधी कधी. हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, मला आहे ना दादांनी एक पॅन्ट शिवली होती, त्याच्यावरती आहे ना कुर्ती शिवायची आहे. आणि मला दादांनी अजूनपर्यंत भाऊबीजला पण जाऊ दिलेलं नाही आहे. सगळं काम काम काम, इतकं काम जाम झालेली आता काम करून करून. आणि लक्ष्मीपूजनचा फक्त एक ब्लाऊज शिवला, त्याच्यानंतर म्हटलं मला 2-3 ब्लाऊज शिवायचे. 2-3 ब्लाऊज तर नाही, तर आता जायचंय मला, तर मला एक कुर्ती तरी कटिंग करून द्या, मी स्टिचिंग करून वाटलं असतं. पण दादांचं काय चाललंय बघा काम. आता नवरीचं एक बसत आहे. हे बघा, हे ब्लाऊज आहेत. आणि हे बघा हे नवरीचं नऊवार साडी आहे. इथे एक घागरा आहे, तिथे 2 घागरे, 2-3 घागरे आहेत. पॅन्ट आहे, ही दादांनी मला पॅन्ट शिवून दिलेली होती दिवाळीच्या अगोदर. बरेच दिवस झाले तेव्हा पॅन्ट शिवलेली आहे. त्याच्यावरती कुर्तीच नाही मला घालायला, म्हणजे कुर्ती भरपूर आहे पण मला नवीन कुर्ती घालायची आहे. तर त्याच्यामुळे मी दादांच्या मागे लागले का मला एक कुर्ती कटिंग करून द्या, कुर्ती कटिंग करून द्या. हे बघा शर्ट, ही बघा, ही इरकल मधली साडी होती. त्या साडीमधला कुर्त्यासाठी कपडा काढलेला आहे मी. ह्या सलवार, ह्या पॅन्ट वरती तो कुर्ती कशी दिसेल मला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. कुठलं पॅन्ट शिवायचं? काठपदर आहे का? काठपदर आहे. काठपदर नाही पण छान डिझाइन. त्याच्यामध्ये हे करा ना, तुम्ही सर्च करा ना. काय आपलं सर्च काय? हे बघ नाही इथं सगळे शॉर्ट कुर्ती असं शिवायचं ना तुला? अशामध्ये शिवायचं आहे. हा मग हा शिव ना, हा शिवायचा. काठपदर मध्ये ते हे पोटली बटन वाला पॅटर्न नसतो का हो? पोटली बटन पॅटर्न इथे पोटली बटनचा पॅटर्न नसतो का असं? समोर हा, असं मध्येच असतो आणि इथनं पोटली बटन असतात. हा पाहिजे पाय नको तसा. हा नको, काठपदरचं नाही यायचं आपल्याला. तू फक्त डिझाईन सांग, मी करतो त्याच्या तयार बरोबर. तुला कुठली डिझाईन आवडते ती सांग तुम्हाला. मला शॉर्ट स्लीव्स ठेवायची. कमी हा, छोटी 3/4 शिव ना. नको नको 3/4 छान दिसन. नको 3/4 नको, शॉर्टच ठेवायची. शॉर्ट नाही, हाईट नाही. हा शिव का? हा थांब आपण दुसरा बघू चांगला. हे बघ, हा पण छान आहे ना. हा बघ खाली, हा बघा. हा पण इतका शॉर्ट पण नकोय मला, डायरेक्ट थोडासा लॉंग पाहिजे, गुडघ्यापर्यंत पाहिजे. हा छान आहे. हा बघा. हा 3/4 राहते ना मग सेम. राहू द्या, राहू द्या. छान दिसन आधी. हो, ओके, सेम शिवतो आणि खाली शॉर्ट ठेवतो असा. बस एवढा मांडीपर्यंत. वरच्या साईडला आपण इथं पॅटर्न तयार करू मस्त. सांगा तुमच्या हिशोबाने घ्या. बस एवढं घ्या खाली. 31 गुळ पुढे इथे आहे ना, 31 बदल 31 इंच. ओके, 32 31च घ्या. 31च घ्या. 31 बरोबर. पुढचा गळा 7.5. पुढचा गळा 7.5 बरोबर. स्लीव्ह का शोल्डर 14.5. किती शोल्डर 14.5. 13.5 12.5 ठेवतो. नाही 13 13.5 ठेवतो. 13 13.15 13 10.5 वगैरे. फिटिंग ठेवा. 37 ठेवलं तरी चालेल. 37 हा पत्र आज सांगतो कॉटन. थांब चळ आहे, थांब नको. 33 40 बरोबर. हे बघा, आता सर्वांनी लक्ष द्या. माप घेताना कधी पण ड्रेसमध्ये 2 माप महत्वाचे असतात. ते 3 माप, शोल्डरचं, छातीचं आणि सीटचं. छातीचं जे माप आहे ते मेन छातीचं माप लागतं ड्रेससाठी. असं आपल्याला छातीचं माप घ्यायचं मेन छातीचं. आणि सीटचा जे माप असतं ते सीटचा जो मेन भाग आहे त्याच ठिकाणी माप घ्यायचं असतं. तर त्या ठिकाणी माप जर नाही घेतलं तर कधी कधी मापामध्ये 1 ते 1.5 इंचाचा फरक पडतो. म्हणून आपल्याला तिथेच माप घ्यायचं आपण आता. आणि शोल्डरचं माप आपल्याला हे बघा
असं माप नाही घेत, असं वरून एक घेतात आणि असं खाली एक घेतात. ठीक आहे, बरोबर आपण 14 इंचाचं शोल्डर ठेवलंय. आता आपण तुम्ही जे पॅटर्न बघितलं सेम त्या पद्धतीनं कुर्ता शिवूया. खूप छान आहे, तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला पूर्ण कुर्ता मी कटिंग करून दाखवतो. हे बघा दादांनी आता टॉप कटिंग केलेलं आहे. हे बघा 1 वर्षानंतर मुहूर्त लागलाय आज. हे बघा खूप सुंदर कटिंग केलेली दादांनी. आणि ह्या टॉपची कटिंगचा व्हिडिओ आहे ना पूर्ण दादाच्या चॅनल वरती जाऊन बघा. किती छान पद्धतीत एकदम सोप्या पद्धतीत टॉपची कटिंग सांगितलेली आहे दादांनी. दादांच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं आणि खूप सुंदर पॅटर्न बनवणार आहे. आणि दादा जसं सांगतील त्या पद्धतीने मी बनवणार आहे आता. आणि टॉप शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला घालून पण दाखवेन आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटतो तो टॉप. पाठीमागचा गळा एवढाच ठेव, 4 इंचाचा. किती इंचाचा? हा 4 इंचचा आहे का? थोडा छोटा आहे, राहू दे तेवढाच. याला पलटी कर आणि खाली शेवटी काट लावायचे. आता फ्रंट साईडचा जो गळा आहे ना त्याला हाताला पण पलटी करून खाली फोल्ड करून काट लाव. आणि याचं पॅटर्न कसं आहे? असं वाला आहे ना. 7.5 इंचाचा गळा आहे ना. खूप मोठं होईल का? 7 इंच ठेव. 7च ठेवा, खूप मोठं नको. 7 इंचच ठेव. हे बघ आता काय करायचं याला, दोन इंच वरती ना राऊंड करूया. बॉक्स आहे खाली. ते ना हा क्रॉस करायचा. कट करा. खालीच गेलं ते 7.5च होणार बघा. नाही आता काय कर, आता इथून आहे का इथून काट फिरवायचे तुला. थापून घेऊ फक्त, थापून मग नंतर घे. काट फिरवतो. इथं असं काट फिरवायचे, इथं पॉईंट काढायचा आणि याच्यामध्ये बटन लाव. तू पलटी करून घे. शेवटी मी सांगतो काय करायचं. याला पलटी करायची गरज नाही ना. सगळे पलटी करून घ्यायचं. हे पण पलटी करू. पूर्ण गळावर दोन्ही गळे पलटी करून घे व्यवस्थित. टॉप आपल्याला फक्त थापून घ्यायचा आहे. थापून म्हणजे फॅब्रिक जे आहे त्याला अस्तर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. गळा आहे तसा पलटी करायचा आहे. 5 इंच गळ्यासाठी मार्जिन घे. जसं कटोरी किंवा अस्तरचे ब्लाऊज आपण कसं थापून घेतो अस्तरला, सेम पद्धतीने थापून घ्यायचं आहे. गळा पलटी करून घ्यायचा आहे. जे आपण पॅटर्न बनवणार आहे ते सगळं शेवटी बनवणार आहे. तर बघा जसं मी दाखवलंय त्या पद्धतीनं जसं नम्रताने दाखवलंय त्या पद्धतीनं थापून घ्या. गळ्याला 5 इंचच मार्जिंग असतं म्हणून 5 इंचच टिप मारायची, एक सारखी टिप मारायची आणि आपल्याला पलटी करायचं आहे. फ्रंट साईडला पण बघा, फ्रंट साईडला सुद्धा सेम प्रोसेस आहे. फ्रंट साईडला पण आपल्याला काय करायचं आहे, परफेक्टली 5 इंचाने टिप मारून पूर्ण गळा व्यवस्थित पलटी करायचा आहे. गळा पलटी केल्याच्यानंतर आपला जो टॉप आहे त्याला मधोमध 5 नंबर टिप मारायची, म्हणजे थापताना ड्रेस साईडला अस्तर आणि मेन फॅब्रिकमध्ये गॅप पडत नाही किंवा झोळ येत नाही किंवा बाजूला कुठे सरकत नाही. म्हणून मध्ये नेहमी 5 इंचाची 5 नंबरची बरोबर सेंटरला टिप मारून घ्यायची. त्यानंतर राहिलेलं जे मार्जिंग आहे साईडला ते कट करून टाकायचं. जे मार्जिंग असतं आपलं साईडला ते व्यवस्थित कट करून टाकायचं. स्लीव्जला मी बॉर्डर लावून घेतली. बॉर्डर थोडी मोठी होती, जी साईडची खराब बॉर्डर होती ती काढून टाकली आणि मधली जी चांगली बॉर्डर होती ती मी स्लीव्जला लावलेली. बघा कधी कधी छोटे काट काढून लावायचे, खूप मोठी नको आहे. बघा ही मोठे काट आहेत. आता मी गळ्याला जे पॅटर्न करणार आहे त्याच्यासाठी हा जो छोटा भाग आहे वरचा, जो एकदम सरळ आणि स्ट्रेट दिसतोय, तो भाग मी गळ्याला वापरणार आहे. अर्धा ते पाऊण इंचाची पट्टी मी कुर्ता पट्टीला लावणार आहे. कुर्ता पट्टीचं तयार करून मी गळ्याला लावणार आहे. ते बघा आता याला दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही साईडनी फोल्ड करून व्यवस्थित त्याला प्रेस मारून घेतलं की टिप न मारता डायरेक्ट तुम्ही गळ्याला लावू शकता एकाच टिपवरती. कधी कधी आपल्याला आधी टिप मारून लेस तयार करावी लागते, त्याला प्रेस मारून घ्यायची, लेस तयार करायची गरज नाही आहे. प्रेस मारून घेतल्यानंतर सरळ गळ्याला आपण किनारी टिप मारून गळ्याला लावून घ्यायची. आता इथे गळ्याला लावताना प्लेट्स घ्यायच्या नाही. बघा एकदम लावण्याची फिनिशिंग आली पाहिजे, लावताना फिनिशिंग आली पाहिजे. लावण्याची एक व्यवस्थित पद्धत आहे. व्यवस्थित जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला व्यवस्थित लावता येईल. खालच्या साईडला जाग्यावरती फोल्ड केल्यानंतर खाली असं एक पॉईंट काढायचं. जसं कुर्ता पट्टी असते आपली, कुर्त्याला ज्या पद्धतीचं पॅटर्न असतं या पॅटर्नला कुर्ता पॅटर्न म्हणतात. तर खालच्या साईडला असं लावायचं, टिप मारून घ्यायची आणि प्रत्येक मधला जो गॅप आहे त्या प्रत्येकाला एकाला एक खेटून अशी पोटली बटन लावायचे बघा आपल्याला. आणि एक साईडची बाजू आहे ती त्याच्यावरती ठेवून जसं मी दाखवले त्याप्रमाणे टिप मारून घ्यायची. पोटली बटन एकदम फिनिशिंगमध्ये आणि एक सारखे बनवायचे.
आणि ते बटन आपण एकाजवळ एक ठेवून व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे बघा. आता त्यात कुर्तापट्टी जी बनवली त्याच्या मधोमध आपण हे पोटली बटन लावलेले आहे. जेव्हा आपण टॉप तयार होईल त्यावेळेस खूप सोबर आणि छान दिसेल. जास्त आपण म्हणतो ना कधी कधी खूप जास्त पॅटर्न वाटतं तसं पण दिसणार नाही आहे. सिम्पल पॅटर्न हे पण दिसायला खूप छान दिसेल. आणि काठपदर टॉप असेल किंवा काठपदर साडी राहत असेल तर अशा पद्धतीचेच पॅटर्न बनवायचे जेणेकरून त्याला छान लुक येतो. हे बघा आता खूप सुंदर आपण पोटली बटनमध्ये लावलेले आहेत. एक्स्ट्रा जे मार्जिन घातलं ते कट करून टाकायचं आहे आणि त्याला एकदा प्रेस फिरून हे बघा मी याला एकदम प्रेस मारून घेतलेली आहे. व्यवस्थित दोरे काढून फिनिशिंगमध्ये काम करायचे. छोटे मोठे दोरे असतात ते कट करून टाकायचे आणि नंतर बाहेरच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची. बस एवढंच आपल्याला पॅटर्न तयार करायचं आहे. आता हा टॉप तयार झाला की नम्रताला टॉप घातल्यानंतर किती छान लुक आला आहे ते तुम्हाला मी दाखवतो. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फक्त शोल्डर जोडायचे, स्लीव्ज जोडायचे. स्लीव्जचा शेप वगैरे मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. खाली टायटलमध्ये लिंक दिलेली आहे लेडीज फॅशन क्लब, त्याच्यावरती क्लिक करा आणि पूर्ण कटिंगचा व्हिडिओ बघा. कटिंग करून तुम्ही हा पूर्ण टॉप शिवा. मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला त्या मार्किंगवरती दोन्ही साईडला टिप मारून घ्यायची. फिटिंग करायची गरज पडणार नाही कारण आपण कटिंगच्या वेळेस मार्किंग जी केली परफेक्टली केलेली आहे. साईडला कट आहेत ते फोल्ड करायची व्यवस्थित आणि बॉर्डर लावून घेतल्यानंतर तुम्ही फायनल लुक बघा. हे बघा कसा दिसतोय टॉप, मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दादांनी ना मी हा कपडा 2 वर्षापासून जपून ठेवलेला होता आणि दादांनी आत्ताशी फायनली शिवलाय, त्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय. आणि हे बघा ही पॅन्ट पण दादांनी शिवली होती आणि ही पॅन्टला काय आता 2-3 महिने झाले असतील शिवून. या टॉपची कटिंग दादांनी दादांच्या चॅनलवरती टाकलेली आहे. हा कपडा आहे ना आपली पहिली इरकलची साडी असायची ना, पहिला पॅटर्न निघालेला खूप दिवस झाले तेव्हा, त्या कपड्याचा आपण हा टॉप शिवलेला आहे. मी भरपूर दिवसापासून ठेवलेली होती. कसं वाटतंय बघा एकदा, खूप छान वाटतं. तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. हा जीन्स वरती किंवा असे पॅन्ट वरती खूप छान दिसतात. आणि तुम्हाला याचा पॅटर्न आवडला असेल तर नक्की मला एकदा कमेंट मध्ये सांगा.